ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम पिच, युवा सेनेचा कार्यक्रमाला प्रताप सरनाईक, उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि शेकडो युवा सैनिक। कालची मोठी हेडलाईन बनला युवा सेनेचा ठाण्यातला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची हायलाईट ठरली गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेली कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची मुलाखत। साहेब श्रीकांत बोलतोय, श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचा मुलगा बोलतोय। मुलाखतीची सुरुवात झाली आरोप प्रत्यारोपांनी। मुद्दा होता दाओस आणि महाराष्ट्रातल्या प्रकल्पासंदर्भातला। विरोधक जे आहेत ते आज आरोप करतात की उद्योगधंदे जे सगळे आहेत हे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये चाललेले आहेत। उद्योग मंत्री देखील या ठिकाणी बसलेले आहेत। आत्ताच ते डावोसला जाऊन आले आणि मला वाटतं 3.5 लाखापेक्षा जास्त MOUs जे आहेत ते त्या ठिकाणी करून आले, ज्याच्यामुळे 2 लाख उद्योग रोजगार जे आहेत हे तरुणांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। आणि असं काम जे आहे हे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतात। अगोदर काय व्हायचं, हे उद्योगधंदे जे काय गेले तेव्हा काय प्रॉब्लेम होता, का गेले हे निघून, त्याची पण शहानिशा जी आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे। तुम्ही लोकांच्या घराच्या खाली जे आहे ते जेलेटिन लावणार, बॉम्ब लावणार उद्योगपतींच्या, तर उद्योगधंदे जे आहेत तुमच्या राज्यामध्ये येणार आहे। काही लोकांना आता डावोसला जाऊ शकत नाही याचा प्रॉब्लेम झालाय की अनेक वर्ष डावोसला जाण्याची, दुसऱ्याच्या नावावरती डावोसला जाण्याची सवय झाली होती, बरोबर ना सावंत साहेब? अवधूत गुप्तेंचे प्रश्न आणि श्रीकांत शिंदेंच्या प्रत्येक उत्तराच्या केंद्रस्थानी होते आदित्य ठाकरे। या आरोप प्रत्यारोपाच्या लढाईत ठाण्यातून खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर चांगलाच घणाघात चढवला। मंत्री बनवण्यासाठी किती पराकाष्ठा करावी लागली ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही इथपर्यंत। गेल्या वेळेस एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या, आपली योग्यता काय, आपण बोलतो काय, आपण करतो काय, जो त्यांनी संघर्ष केलेला एवढ्या वर्ष ते काय सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये आले नाही। काही लोक तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आले। मुलाखत चालू असतानाच अचानक एक युवक श्रीकांत शिंदेंना भेटायला स्टेज जवळ आला। या मुद्द्यावरूनही श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर चांगलीच टीका केली। ऍक्सेसिबिलिटी बघितली का तुम्ही? ऍक्सेसिबिलिटी बघितली का आमची? हा शिवसैनिक जो कुठेही पोचतो त्याला कुठे रिस्ट्रिक्शन नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षातील नेत्यांना भेटी देत नव्हते असा आरोप पक्षातील नेत्यांनीच ठाकरेंवर केला होता। या घटनेचा फायदा घेत आमची ऍक्सेसिबिलिटी बघितली का असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली। या मुलाखतीत श्रीकांत शिंदेंच्या एका मुद्द्यांनी जमलेल्या सगळ्यांचीच वावा मिळवली आणि तो म्हणजे राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा का बेटा वही बनेगा जो काबिल होगा। या डायलॉगनं राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही राजा बनेगा, हे मी वाक्य या ठिकाणी वापरतोय, खूप जबाबदारीने वापरतोय की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा, जो काबिल होगा। सभेनंतर श्रीकांत शिंदेंनी ट्विट देखील केलं, शिवसेनेत कोणतंही पद राखीव नाही, जो मेहनत करणार तोच सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणार। शिवसेना पक्षात आता कोणतंही पद कुणासाठीही राखीव नाही। आमच्या सहकाऱ्यांना, आमच्यावर विश्वास ठेवून आलेल्या कार्यकर्त्यांना ही पदं द्यायची आहेत। प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे आणि प्रत्येक जण त्या शब्दापर्यंत पोहोचू शकतो। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखं काम करण्याचा प्रयत्न करत असतो। शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात मुख्यमंत्री साहेबांनी अहोरात्र पक्षासाठी काम केलं, त्यामुळे कुटुंबाला वेळ देणं शक्य झालं नाही। मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागी स्वतःला ठेवून पाहता त्यावेळी मेहनतीला पर्याय नसतो। आपल्याला जर शिवसैनिकांच्या डोळ्यात आशा निर्माण करायची असेल तर थोडं दुर्लक्ष होतं। कुटुंबाला तितका वेळ देणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही। आज साहेब राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत, ते पाहून नक्कीच अभिमान वाटतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो काबिल होगा असं म्हणत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उमेद जरूर भरली आहे।
मात्र या राजकारणाला परिवारवादाचा डाग लागलेला आहे हेही तेवढंच खरं आहे. शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीत युवा सेनेतून युवा कार्यकर्त्यांमधून किती नेते बनतात की हाही केवळ राजकीय जुमला आहे हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. मॅक्स महाराष्ट्रासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.